हाय, तर आज आम्हाला जायचं होतं ऑर्डरसाठी. मी मोनाकडे सकाळीच आले होते आणि आज आम्हाला जायचं होतं बसनी. त्यानंतर आम्ही लोकेशनला पोहोचलो. तिथे गेल्यावर कळलं की इथे ब्राईडच नाही. मग ब्राईडला कॉल केला. ब्राईड म्हणे तुम्हाला घरी यावं लागेल. तेवढ्यात लगे मोनाला क्लायंटचा कॉल आला होता की क्लायंट म्हणे मला 500 रुपयामध्ये मेकअप करून द्या. मोना म्हणते 500 रुपयामध्ये कोणी मेकअप तरी करून देईल का यार. नंतर आम्हाला ब्राईडच्या घरी पण जायचं होतं, तर ब्राईडने आम्हाला घ्यायला गाडी पाठवली होती. मग गाडीमध्ये बसलो, आमचे बॅग ते सगळं ठेवलं. घरी आल्यानंतर आम्ही आमचा सगळा सेटअप ते लावून घेतला होता. मग मी हेअरस्टाईलला सुरुवात केली होती. मोना पण मेकअप करत होती. माझी हेअरस्टाईल बऱ्याचपैकी पूर्ण झालीच होती. नंतर आम्हाला ब्राईडचे शूट घ्यायचे होते, पण बाहेर खूप ऊन असल्यामुळं आम्ही थोड्या वेळ आतमध्येच थांबलो. ते म्हणे आपण थोड्या वेळाने शूट घेऊया. आणि तुम्ही बघू शकता मी केलेली हेअरस्टाईल. नंतर ब्राईडला पण कॉल येत होते की आवरलं की नाही म्हणून. मग पटापटा तिचं आवरून दिलं आणि आम्हाला पण शूट घ्यायचे होते. मग मोनाला म्हटलं चल आपण पटकन शूट घेऊन येऊ, कारण ब्राईडला पण जायचं होतं. बाहेर आल्यानंतर मोनाने ब्राईडचे शूट घेतले, फोटो काढले आणि खरंच ब्राईड ना खूपच छान दिसत होती. आणि हो, आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन येईल आणि हेअरस्टाईलचे पण व्हिडिओ टाकत जाईल. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यांचं काही अजून शूट काही संपतच नव्हतं. इतके व्हिडिओज काढले ब्राईडचे. मी तर बाहेर चक्कर पण मारून आले की ब्राईडला कोणी घ्यायला येते का नाही आहे. त्यानंतर ब्राईडचे सगळे शूट ते झाले होते. मोना पण म्हटले होते हो आता बास झालं आहे शूट. खूप सारे व्हिडिओ ते काढले होते मोनाने. मग आम्ही रिटर्न चाललो होतो. आम्हाला पण बॅग ते पॅक करायचे होते. घराकडे जाताना मला काहीतरी दिसलं. मी तिथे जवळ जाऊन पाहिलं तर तिथे बदक होते आणि 2-3 होते. मग थोड्या वेळ तिथे थांबले तर मोनाने मला आवाज दिला की चल म्हणे आपल्याला बॅग पॅक करायचं आहे, कारण ते आम्हाला घ्यायला आले होते. आम्हाला ब्राईडसोबतच जायचं होतं. त्यानंतर आम्हाला घ्यायला गाडी आली होती. मग आम्ही गाडीमध्ये आमचं सगळं सामान ते ठेवलं. मग गाडीमध्ये बसलो. कार्यालयामध्ये जायचं होतं आम्हाला. तिथे पोहोचल्यावर पाहिलं की इतक्या साऱ्या गाड्या आल्या होत्या. लग्न लागल्यानंतर लगेच आम्हाला बस लागली. बसमध्ये बसलो. तर अशी होती आमची आजची ऑर्डर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा.